मुंबई अंधेरी वेस्ट मॉडल टाउन मुक्ति हाल में ऑर्गेनाइजर राजकुमार तिवारी द्वारा 9 मार्च को इंडियन स्टार अवार्ड हुआ आयोजित। इस प्रोग्राम में चीफ गेस्ट रही लीजेंड फिल्म एक्ट्रेस मोनिका बेदी के हाथों रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र की मुख्य सचिव संघमित्रा ताई गायकवाड़ जी को मोनिका बेदी के हाथों बेस्ट सोशल वर्कर अवार्ड 2025 से सम्मानित किया गया। संघमित्रा ताई रहने वाली पुणे महाराष्ट्र से हैं। वह पूरे महाराष्ट्र में गरीबों, मजलूमों और महिलाओं के लिए आवाज उठाती रहती है। संघमित्रा ताई को 10 मार्च को अंधेरी वेस्ट 4 बंगला में पत्रकार संतोष शर्मा जी द्वारा अवार्ड प्रोग्राम आयोजित किया गया। इस अवार्ड प्रोग्राम में लीजेंड एक्ट्रेस मंदाकिनी जी के द्वारा सम्मानित किया गया। देखे वीडियो। फिर भी ये सब अवार्ड मिला है, सब औरतों की इज्जत, ये सब मिला के तिवारी को बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। मैं थैंक यू करती हूँ। मीडिया से भी अपने सब और देखना इतना अच्छा लगा, हमारे बहुत अच्छा ही लगा है। थैंक यू सो मच। इस अवार्ड को पाई आप वो इतना सारा अच्छे तरह से हो गया है। महिला को अवार्ड मिलते हैं, बहुत अच्छा लगा है। हमारे को मेरा बर्थडे था, उन्होंने सब मेरा बर्थडे अच्छे साजरा कर दिया है। मेरे को धन्यवाद, बहुत अच्छा माहौल सभी अवार्ड मिले हैं, महिला को सम्मान कर दिया है लोगों ने। अच्छा इतना अच्छा माहौल है। आगे जो फोटो सब मिलते हैं, एक अच्छा काम करने के लिए सोचते हैं, तो हमारे को बहुत उन्होंने सम्मान किया है, तो उनका मैं धन्यवाद करती हूँ। अभी 16 तारीख को भी मेरे को अवार्ड दिया है, तो उधर भी मेरा प्रोग्राम हो जाएगा। और हम जो काम करते हैं वो गरीब को, महिला के लिए बहुत अच्छे तरह से आटोले साहब जो उधर भी जाते हैं, तो आटोले साहब मोदी जी महिला के लिए इतना ख्याल रखते हैं। अभी कोरोना काला में भी इतना अच्छा जो भी विलेज छोटे मोठे होते हैं, मराठीत सांगा ना तुम्ही। मराठीत बोलते की साहेब आहेत, महिलांना खूप म्हणजे इज्जत करत आहेत आणि महिलांसाठी फार म्हणजे आम्हाला RBI मध्ये कामाची संधी मिळालेली आहे आणि त्यात आमची गठबंधन पण आहे। मोदी सरकार एक सांगते की जे काही अन्याय होत आहे, अत्याचार होतात महिलांवर, ते थांबले पाहिजे। आता फारच म्हणजे महिलांवर अत्याचार होत आहे की महिलांना सुरक्षा, म्हणजे ज्या महिला आता हे करतात, काम करतात, तर महिलांना सुरक्षा कुठेतरी कमी पडत आहे। की आता मला वाटतं स्वारगेटला तर एक गाडीमध्ये एका महिलाला जो 22 वर्षाची मुलगी होती, तर तिथं जाऊन म्हणजे खूप छेडाछेड झाली आणि आमचं RBIच्या वतीनं फार आंदोलन केलेलं आहे। आणि महिला आयोगाची म्हणजे आहेत, महिला आयोग आहेत, त्या पण म्हणजे खूप पॉवरफुल आहेत। तर त्यांनी पत्र दिल्याच्या नंतर त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत आणि गुन्हे दाखल झालं तरी त्याला दखल घेतली जात नाही। अनेक महिला आम्ही म्हणजे काम करत असताना पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर की कुठलीही आम्ही पत्रव्यवहार केला किंवा काही केल्याच्या नंतर तर तिथं कुठलीही दखल घेतली जात नाही। खोट्या तक्रारी असतात तर तिथं इमिजिएटली तक्रार घेतली जाते। पण अशा महिलांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आणि कुठंतरी सन्मानित केलं पाहिजे। आता अनेक महिलांवर अत्याचार होत असताना आम्ही तिथं गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला अनेक अर्ज देत असतो, महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी पण पोलीस स्टेशन आहे की आम्हाला आंदोलन केलं पाहिजे। आंदोलन रस्त्यावर आम्ही येत असतो तरी पण आम्हाला तिथं न्याय दिले जात नाही। तर पोलिसांना एवढं सांगू इच्छिते की या महिलांना आम्हाला कुठेतरी प्रोटोकॉल पाळून आमच्यावर अन्याय ज्या महिलांवर होतात ते ताबडतोब गुन्हे नोंदवून घ्यावे, हीच आपल्या मीडियाला माझी सांगण्याची विनंती आहे। आणि तुम्हीही आमच्या म्हणजे दखल घ्यावे मीडियाने आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू। जय महाराष्ट्र।